प्रेज द लॉर्ड. महान परमेश्वराची स्तुती असो. या वेळेबद्दल विशेष करून प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो. हा जो सुंदर समय पुन्हा एक वार त्याच्या वचनातून बोलण्यासाठी प्रभूने मला दिला, त्याबद्दल विशेष करून मी जीजस इंडिया TV आणि त्याचप्रकारे विशेष करून आमचे बंधुवर्ग या सर्वांचा आभारी आहे. आज जो आपण विषय पाहणार आहोत किंवा शिकणार आहोत, आजचा आपला विषय आहे व्यभिचार साक्षात नरकाचं द्वार. आणि म्हणून आज जर आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर अनेक गोष्टीमध्ये परमेश्वराचं वचन आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतं की कशा प्रकारे आपलं जीवन आपण राखणं गरजेचं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो सदोम व गमोरा अर्थात देवाचा सर्वांना इशारा. या ठिकाणी जर आपण पाहिलं लोककृत शुभवर्तमान अध्याय 17 आणि त्याचं 28 ते 30 वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलंय, मी तुमच्यासाठी वाचतो, लक्ष द्या. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला. त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करीत होते व लग्न करून देत होते. तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसात झाले त्याचप्रमाणे होईल. म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकीत होते, लागवड करीत होते, घरे बांधित होते. परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी व गंधक यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशीही असेच होईल किंवा असेल. आणि म्हणून या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर परमेश्वर आज मंडळीला आणि प्रत्येक प्रियजनाला या ठिकाणी सांगत आहे की त्या ठिकाणी प्रभू येशू ज्यावेळेस येईल त्यावेळेसची परिस्थिती काय असणार आहे. तर या वचनामध्ये म्हटलंय लोक खातपीत होते, लग्न करून देत होते आणि आज देखील माणसाची स्थिती अशीच आहे, वाईट आहे. आणि जगामध्ये लैंगिकता वाढली, हे या स्तरावर गेलं की आज बाप मुलीला हवस बनवतोय, आज भावाला बहिणीची ओळख राहिली नाही, 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतात. सदोम आणि गमोरा या ठिकाणचं जर पाप पाहिलं तर मनुष्याशी त्या ठिकाणी अनैतिक कृत्य करत होते आणि म्हणून त्या नगराचा नाश झाला. त्यानुसार आज देखील आपण पाहतो देवाचे महान सेवक ग्राहम यांनी म्हटलं की आज जगाची स्थिती अशी झालेली आहे की ही स्थिती पाहून सदोम आणि गमोरा हे देखील लज्जेने मान खाली घालतील किंवा त्यांना शरम वाटेल, एवढी आज या जगाची परिस्थिती भयानक झालेली आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो समाज हिंसक व लैंगिक उपभोगाच्या दिशेने जात आहे. समलिंगी विवाह येथेच मनुष्य थांबला नाही तर त्याने पशुशी देखील शरीर संबंध स्थापित केला. आणि पुढं म्हटलं गेलंय काय, सदोम आणि गमोरात पुरुषांशी शारीरिक संबंध करू पाहत होते म्हणून त्यांचा नाश झाला. आणि म्हणून आज देखील आपण परिस्थिती पाहतो, जग अतिशय अश्लील गोष्टीमध्ये व्याप्त होत आहे. त्या ठिकाणी सर्व माध्यमं जे आहेत त्या प्रत्येक प्रसार माध्यमामधून आपण पाहतो व्यभिचाराला पोषक असं वातावरण निर्माण केलं जात आहे. TV च्या माध्यमातून असू द्या, या ठिकाणी इतर साहित्याच्या माध्यमातून असू द्या, मोबाईलच्या माध्यमातून असू द्या, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आपण पाहतो व्यभिचाराला पूरक असं गोष्ट आपल्या समोर येत आहे. आणि म्हणून आज देवाच्या वचनामध्ये जर आपण पाहिलं सदोम आणि गमोरा त्या ठिकाणी त्याचं जर वचनामध्ये म्हटलं तर देव म्हणतो तुझी बहीण सदोम हिचे पाप येण्याप्रमाणे होते. पहिलं म्हटलंय गर्व, दुसरं म्हणणं अन्नाची विपुलता, तिसरं म्हटलं ऐशाराम आणि दारिद्र्य गरजवंत यास तिने हात दिला नाही. त्यांनी उन्मत्त होऊन माझ्यासमोर पाप केलंय म्हणून मी त्यांचा नाश केला. यहेजकेल 16 अध्याय 49 आणि 50. आणि म्हणून आजही देवाचे नेत्र तुम्हाला आणि मला पाहत आहे. आणि म्हणून देवाचे नेत्र आपलं पाहत असताना त्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर दावीद बत्शेबेशी जडला गेला आणि त्याने व्यभिचाराचं पाप केलं. त्याच्यानंतर आपण पाहतो शमशोन दलिलेशी जडला गेला आणि तो त्या ठिकाणी पापामध्ये पडला. आणि म्हणून आज आपण पाहतो
अशा प्रकारचे अनेक विश्वासणारे, त्याच प्रकारे सेवक सेविका ब्रदर सिस्टर अनेक प्रकारचे लोक या व्याभिचाराच्या पापामध्ये लुप्त होत आहेत, नष्ट होत आहेत. त्यांचं आत्मिक जीवन नष्ट होत आहे, सामर्थ्य जीवन नष्ट होत आहे. त्याचं कारण जर काही आहे तर तो व्याभिचार. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये त्या ठिकाणी पौल याबद्दल लिहितो. तो म्हणतो, सर्व अनिती, दृष्टपणा, लोभ, वाईटपण यांनी ते भरलेले होते. हेवा, हत्या, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पूर्ण होते. चाहाड, निंदक, उद्धट, गर्विष्ठ, कुकर्मकल्पक, बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन व निर्दय असे होते. असे जे आहेत ते मरणास पात्र आहेत. ते स्वतः ते करतात आणि करण्यास संमती देतात. म्हणून रोमकरास पत्र 1:21-26 मध्ये म्हटलंय, म्हणून सावधान, व्याभिचार आपल्या पतनाचं कारण बनेल. म्हणून आजच पश्चाताप करा व देवाकडे फिरा. परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी देव सर्वांना आज्ञा करतो. त्याने एक दिवस असा नेमला आहे, त्या दिवशी आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे तो जगाचा न्याय निवाडा करील, नीतिमत्वाने करील. आणि म्हणून प्रियानो, प्रेषित 17:30-31 वचनामध्ये म्हटलं गेलंय. आणि म्हणून या देवाच्या वचनामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज आपण पाहतो देवाचं वचन सांगतं, नोहाच्या दिवसात झालं त्या प्रकारे आज परिस्थिती आहे. आणि म्हणून नोहाच्या दिवसात सर्वत्र हिंसाचार माजला. आणि जगामध्ये आपण पाहतो, उत्पत्तीचा अध्याय 6, 4, 5, 6, 7 मध्ये जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हटलं गेलंय, पृथ्वीवर मानवांची दृष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे असतात असे परमेश्वराने पाहिले. सर्व मानवांनी आपली चालचलवणूक बिघडवली. तेव्हा परमेश्वर म्हणाला, माझ्या आत्म्याची मानवाच्या ठाई सत्ता सर्व काळ राहणार नाही. ते भ्रांत झाल्यामुळे देहरूप भ्रष्ट ठरला आहे. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. आज आपण जगाची परिस्थिती जर पाहिली, आज देखील व्यभिचार या ठिकाणी वाढलेला आहे. त्या ठिकाणी लैंगिकता भयानक रूप धारण करत आहे. टीव्हीच्या माध्यमातून देखील आपण पाहतो, त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी मनुष्यासमोर दाखवल्या जात आहे. कुठल्याही गोष्टीचं उत्पादनाची जाहिरातीसाठी त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी समोर दाखवल्या जात आहे. आणि त्याचा परिणाम संपूर्ण मंडळीवर होत आहे, त्याचा परिणाम लेकराबाळावर होत आहे, त्याचा परिणाम कुटुंबीय व्यवस्थेवर होत आहे. आणि सर्वत्र सैतान आपलं काम वाढवत आहे. म्हणून आज आपण देवाच्या वचनानुसार जर पाहिलं तर या ठिकाणी देवाचं वचन प्रियांना आपल्याला सांगतं की आज जगामध्ये परिस्थिती जर पाहिली तर असं म्हटलं गेलंय की आज जगामध्ये 16 ते 24 या वयोगटातील जवळजवळ 40पेक्षा अधिक टक्के तरुणांनी आपल्या 16व्या ते 24 वर्षाच्या आत संभोगाचा त्या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो ऑस्ट्रेलियामध्ये 12 वर्षाच्या आतील बालमाता आहेत आणि जवळजवळ 8 वर्षे इतक्या लहान वयाच्या मुलीचे गर्भपात करण्यात आलेले आहे. आणि म्हणून बहुसंख्य लोक व्याभिचार वाईट मानतात, परंतु तरी देखील ते करतात. आणि म्हणून आज आपल्या जीवनामध्ये प्रियांनो, या व्याभिचाराच्या पातकापासून आपण वेगळं होणं गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सर्वत्र जणू काय एक सेक्सच्या जंगलामध्ये आपण आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण राहत असताना आपण पाहतो त्या पापामध्ये अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी लुप्त होऊन जात आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हटलं गेलंय, लोककृष्य वर्तमान ते वचन आपण वाचलं. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर यहेजकेलचं पुस्तक अध्याय 16, 49 आणि 50 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी म्हटलंय, पहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते. गर्व, अन्नाची विपुलता, ऐशाराम ही तिला व तिच्या कन्यांना होती. दारिद्र्य व गरजवंत यास तिने हात दिला नाही. त्यांनी उन्मत्त होऊन माझ्यासमोर अमंगळ कृत्य केली, हे पाहून मी तिचा नाश केला. आजही तुम्ही आणि मी पाहत आहोत प्रियांनो, सदोम आणि गमोराचं पाप जर या ठिकाणी आपण पाहिलं तर त्या पाप असं म्हटलंय गर्व. आज अनेक लोक घमेंडेमध्ये राहतात, त्यांना वेगवेगळ्या गोष्टीची घमंड आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो ज्या ठिकाणी गर्व आहे त्या ठिकाणी नाश आलेला आहे. आणि
आणि म्हणून तिचं पाप जर आपण पाहिलं, तिच्यामध्ये गर्व होता. दुसरं म्हटलं अन्नाची विपुलता. आज आपण पाहतो या ठिकाणी सदोम आणि गमोराचं पाप जर पाहिलं तर अन्नाची विपुलता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर तिच्या त्या पापामुळे तिला नाशास कारणीभूत ठरावं लागलेलं आहे. तिचा नाश अग्नी आणि गंधकाद्वारे करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आजची परिस्थिती देखील त्यापेक्षा वेगळी नाही. ज्या वेळेस आपण पाहतो नोहाच्या काळामध्ये परिस्थिती काय होती, तर देवाचं वचन आपलं सांगतं प्रियांनो, नोहाच्या काळामध्ये परिस्थिती ही होती, संपूर्ण जग भ्रष्टतेमध्ये वाढलं होतं, संपूर्ण जगामध्ये पाप वाढलं होतं. आणि त्या ठिकाणी म्हटलं गेलं 6:2 मध्ये की ज्या ज्या त्या देवदूतांनी स्त्रिया पाहिल्या त्या त्यांना पसंत पडल्या होत्या, त्यांनी बायका केल्या. आणि म्हणून आज आपण पाहतो जगामध्ये देखील ही परिस्थिती आहे. आज तरुण लेकरं वाचण्यामध्ये ओढले जात आहे. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि रात्रंदिवस त्या चुकीच्या गोष्टीमध्ये आपलं लक्ष लावून आहे. आज अनेक मंडळामध्ये असणारे तरुण वर्ग आहे आणि ते देखील व्याभिचाराच्या पातकामध्ये आहे. अनेक बहिणी आहेत, त्या देखील व्याभिचाराच्या पातकामध्ये आहे. अनेक लग्न झालेले पुरुष आहे, स्त्रिया आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील आपण पाहतो व्याभिचाराच्या पातकामध्ये ते लिप्त आहेत. आणि त्याकरवी त्यांचं कुटुंब तुटलं जात आहे. त्याकरवी त्यांच्या कुटुंबामध्ये सैतान मोठा नाश घेऊन येत आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर देवाचं वचन आपल्या या ठिकाणी सांगतं. देवाच्या वचनामध्ये जर वाचलं तर असं म्हटलंय, रोमकरास पत्र अध्याय 1 आणि 21 ते 26 वचन मी वाचतो. त्या ठिकाणी म्हटलंय, कारण देवाला ओळखत असूनही त्यांनी देव म्हणून त्यांचे गौरव केले नाही व त्याचे आभार मानले नाही, तर ते आपल्या पोकळ कल्पनेने शून्यवत झाले आणि त्यांचं मन अंधकाराने व्याप्त झाले. आपण ज्ञानी आहोत असे म्हणवित असता ते मूर्ख झाले आणि त्यांनी अविनाशी देवाच्या गौरवाच्या नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद, प्राणी, सरपटणारे जीव यांच्या आकाराच्या मूर्तीशी मोबदला केला. यास्तव ते आपल्या वासनात असताना देवाने त्यास अमंगळपणाच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराचा अवमान झाला आणि त्यांनी देवाच्या सत्याचा असत्याशी मोबदला केला आणि त्याला सोडून उत्पन्न केलेल्या पदार्थाची भक्ती व सेवा केली आणि तो उत्पन्न करता सदा युगानयुग धन्यवादित असो. आणि म्हणून आज जर आपण पाहिलं तर पुढं म्हटलंय, म्हणून देवाने सर्व अनिती, दृष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले होते. हेवा, कलह, कपट, कुबुद्धी यांनी ते पूर्ण होते. ते चहाड, देवद्वेष्टे, उद्धट, गर्विष्ठ, कुकुर्म, कल्पक, मातापित्रांची अवज्ञा करणारे, बुद्धिहीन, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. असे आचरण करीत असता ते मरणास योग्य आहे. आणि म्हणून असा देवाचा नियम त्यास ठाऊक असताही ते स्वतः तीच कर्मे करतात. इतकेच केवळ नव्हे तर तसे करणाऱ्यास संमतीही देतात. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आज आपण आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये पतीने आपल्या पत्नीशी प्रामाणिकता बाळगणं गरजेचं आहे. पत्नीने आपल्या पतीशी त्या ठिकाणी प्रामाणिकता बाळगणं गरजेचं आहे आणि चुकीच्या पापापासून आपण वेगळं राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्या ठिकाणी व्याभिचाराच्या विरुद्ध शिक्षण दिलं आणि जे सदोम आणि गमोराबद्दल मी तुम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल आज आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं ते वाचणार आहोत. आणि म्हणून उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 19 आणि 3 पासून पुढं जर वाचलं, पण त्याने त्यास फारच आग्रह केल्यावर ते त्याच्याबरोबर त्याच्या घरी गेले. त्याने त्यांच्यासाठी भोजन तयार केले. त्यांनी बेखमीर भाकरी केल्या आणि ते जेवले. ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी म्हणजे सदोमाची माणसे तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्या लोकांनी चहूकडून येऊन त्या घराला गराडा घातला. ते लोटास हाक मारून म्हणाले, आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहे? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू. तेव्हा लोट दाराशी त्यांच्याकडे गेला व त्याने आपल्या मागून दार लावून घेतले. तो म्हणाले, बांधव हो, असले दुष्कर्म करू नका. हे पहा, माझ्या 2 मुली आहेत. त्यांनी अद्याप पुरुष पाहिलेला नाही. मी त्यांना तुम्हाकडे आणू काय? तुमच्या मर्जीस येईल तसे त्याशी वर्तन करा, परंतु या पुरुषास काही करू नका, कारण ते आसऱ्यासाठी माझ्या छपराखाली आले आहेत. तेव्हा ते म्हणाले, बाजूला हो, हा तर थोडे दिवस राहावयास आला
आणि आता मोठा न्यायाधीश बनला आहे, तर त्यांच्यापेक्षा तुझीच अधिक खबर घेतो. असे म्हणून ते लोटात जोराने ढकलू लागले व दार फोडावयास सरसावले. तो त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटास घरात ओढून दार लावून घेतले आणि घरात जी लहानथोर माणसे जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून थकली. या ठिकाणी आपण पाहतो प्रियांनो, लोटाकडे जे दोन देवदूत त्या ठिकाणी आलेले होते आणि त्या ज्यावेळेस सदोम आणि गमोरच्या रहिवाशी त्या लोटाच्या घरी आले आणि ते रहिवाशी त्या देवदूतांशी समागम करू इच्छित होते आणि लोट त्यांना म्हणतो की माझ्या तरुण मुली आहेत आणि त्या तुम्ही घ्या, तुम्हाला वाटेल तसं त्यांचं करा. परंतु त्या ठिकाणी देवाच्या वचनामध्ये लिहिलं गेलंय, ते म्हटलंय आम्हाला त्यांच्याशी काही घेणं नाही, ते पुरुष आम्हाला द्या. आणि म्हणून आजचा समाज जो आहे लैंगिक विकृतीने भरलेला आहे. आज पुरुषाशी अनैतिक कृत्य करत आहे, जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे, जे सर्वात मोठं पाप आहे. आणि असं पाप या ठिकाणी आपण पाहतो आणि ते त्या ठिकाणी काय करत आहे, देवाच्या वचनाच्या विरुद्धात काम करत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो अग्नी आणि गंधकाद्वारे त्याचा नाश झाला. आजही अनेक बंधुवर्ग, आजही अनेक बहिणी, आजही अनेक सेवक, आजही अनेक सेविका अशा प्रकारच्या पापाने लिप्त आहेत, अशा प्रकारच्या पापाने भरलेले आहेत. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये जर त्या पातकापासून आपण अलिप्त झालो नाही, जर त्या पातकापासून आपण मागे फिरलो नाही, तर आपल्या जीवनामध्ये नक्कीच प्रभात समय नाही. आणि म्हणून दाविदाच्या जीवनामध्ये देखील आपण त्या गोष्टी पाहणार आहोत. परंतु अजून एक काही संदर्भ मी तुमच्यासाठी वाचू इच्छितो. तर कोरिन्थकरास पहिले पत्र अध्याय 6 आणि 9 पासून पुढं जर वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलंय, अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्याभिचारी, स्त्री सारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी दोन शब्द आले. त्या ठिकाणी म्हटलंय स्त्रीसारखा संभोग देणारे आणि पुरुष संभोग घेणारे. आणि म्हणून आज जग किती भ्रष्टतेमध्ये वाढत आहे, जग किती अश्लील गोष्टीमध्ये वाढत आहे, जग किती व्याभिचाराच्या पापामध्ये व्याप्त होत आहे. अजून जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी देखील म्हटलं गेले, रोमकरास पत्र अध्याय 1 आणि 26 वचनापासून, या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनाच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले, तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्पर कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषाबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे प्रतिफळ आपल्या ठाई भोगले. आज जग नाशाकडे जात आहे, परंतु तुम्हाला आणि मला प्रभूने तारणाची सुवार्ता दिलेली आहे. तुम्हाला आणि मला देवाचं वचन माहिती आहे, परंतु तरी देखील आज आपण चुकीच्या गोष्टी करत आहोत, तरी देखील आज आपण चुकीच्या गोष्टीमध्ये वाहवत जात आहोत. आणि म्हणून प्रियांनो, आज या देवाच्या हालेलुया विशेष करून वचनाचा आदर करून आपण त्या व्याभिचाराच्या पातकापासून वळणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो देवाचा जो अभिषिक्त सेवक दावीद, सर्व त्याला राहण्या होत्या, सर्व स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या, परंतु तरी देखील जो आपल्या सामर्थ्याकरवी, जो आपल्या अभिषेकाकरवी त्या ठिकाणी गल्ल्याथला सिम्पली मारू शकला, तो आपल्या आतील वासनेला मारू शकला नाही. आणि म्हणून प्रियांनो, या दिवसामध्ये जे प्रभूचे सेवक आहे आणि अनेक वेळेस सेविका आहेत आणि त्यांच्यासमोर नेहमी सैतान जे अडखळण ठेवतो ते म्हणजे स्त्री किंवा पुरुष. आणि विशेष करून या प्रकारच्या चुकीच्या गोष्टीपासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या पापामध्ये वाढलं जातो, ज्या प्रकारे अशा प्रकारच्या पापामध्ये आपण पडतो, त्यातून बाहेर पडणं कठीण आहे. मागील काही दिवसामध्ये अनेक बंधुवर्ग मला भेटले आणि एका ठिकाणी एका सेवकासमवेत मीटिंगला जात असताना त्या ठिकाणी मला त्यांच्या जीवनामध्ये काही चुकीच्या गोष्टी आढळल्या. आणि ज्यावेळेस मी देवाच्या वचनातून त्यांना मार्गदर्शन केलं, यानुसार जीवन जगणं कठीण आहे. आणि देवाच्या वचनाचा त्या सेवकाने आदर केला आणि व्याभिचाराच्या पातकापासून तो अलिप्त झाला. अजूनही मागील महिन्यामध्ये
एक तरुण बंधू माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, पास्टर मला नेहमी त्या ठिकाणी अनेक स्त्रियाबद्दल मोह वाटतो, अनेक मुलीबद्दल मोह वाटतो आणि आपोआप माझ्या काही वासना जागृत होती, मी काय करू? आणि म्हणून प्रियांनो, या दिवसामध्ये आपल्या सर्वांना त्या परमेश्वराच्या कृपेची गरज आहे, आपणा सर्वांना त्या परमेश्वराच्या अनुग्रहाची गरज आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी देवाच्या सानिध्यामध्ये, प्रार्थनेमध्ये अधिक जीवन जगणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस असं प्रकारचं आपण जीवन जगू प्रियांनो, आपलं जीवन नाशामध्ये जाणार नाही, तर त्या ठिकाणी आपलं जीवन देवाच्या गौरवासाठी उपयोगात येईल. आणि म्हणून आपण पाहतो त्या दाविदाला त्या ठिकाणी परमेश्वर निरंतर पाठीमागे फिर सांगत होता, परंतु अनेक वेळेस देवाचा आवाज देखील आपल्या कानावर पडून आपण ऐकत नाही. आणि म्हणून आज आपण पाहतो की देवाच्या वचनामध्ये दाविदाला त्या गोष्टीचं भयानक प्रतिफळ भोगावं लागलं. त्यानुसार तुम्ही सेवक असा, तुम्ही सेविका असा, तुम्ही कोणीही असा, बिलीवर असा, ब्रदर असा, सिस्टर असा, परंतु जर व्यभिचाराचं पाप आपल्या जीवनामध्ये आहे तर ते पाप तुमचा नाशच कारणीभूत ठरणार आहे. दुसऱ्या एका व्यक्तीचं मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो आणि तो व्यक्ती देखील आपला माहीत आहे. त्याचं नाव जर आपण पाहिलं तर शमशोन. आणि या शमशोनाचं जीवन जर पाहिलं तर तो दलिलाशी जडला गेला. नेहमी त्याचे विचार त्या प्रकारचे होते. त्याचा परिणाम हा झाला, ज्या डोळ्याकरवी तो नेहमी स्त्रियांकडे पाहायचा, शेवटी असं म्हटलं गेलं त्याचे डोळे फोडण्यात आले. प्रियांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, इयोब 31 आणि 1 जर आपण वचन वाचलं तर इयोब त्या ठिकाणी म्हणतो, मी आपल्या डोळ्याशी करार केला आहे, मी माझी नजर कुठल्या कुमारिकेवर कशी जाऊ देऊ. आणि म्हणून या दिवसामध्ये प्रियांनो, आपले आत्मिक नेत्र उघडणं गरजेचं आहे. चुकीच्या गोष्टीपासून, व्यभिचारापासून आपण अलिप्त राहणं गरजेचं आहे. जो शमशोन गाढवाच्या जाभाडाने हजारो मारण्यास समर्थ होता, ज्या देवाच्या वचनामध्ये पाहतो, जो शमशोन त्या ठिकाणी 3000 लोकांना मारू शकला, परंतु आपल्यातल्या वासनेला तो मारू शकला नाही. म्हणून या दिवसामध्ये तुम्ही आणि मी देवाच्या सानिध्यामध्ये वाढणं गरजेचं आहे, प्रार्थनेमध्ये अधिक वेळ देणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस अशा प्रकारच्या पातकापासून प्रियांनो आपण अलिप्त होऊ, तो समय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. आज अनेक तरुण त्या ठिकाणी, अनेक लहान मुलं, त्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि रात्रंदिवस ते अश्लील गोष्टी त्या ठिकाणी पाहत आहे. टीव्हीच्या माध्यमातून देखील आपण पाहतो, वेगवेगळ्या स्त्रियांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम होत आहे. आणि ज्यावेळेस आपण या गोष्टी पाहतो प्रियांनो, त्यावेळेस आपण देखील आपल्या परिवारासमवेत बसून अशा उघड्या नागड्या स्त्रियांचे किंवा पुरुषांचे चित्र त्या ठिकाणी पाहत आहोत. आणि म्हणून त्या करवी आपल्या आध्यात्मिक जीवन नक्कीच रसातळाला गेल्या वाचून राहत नाही. त्या ठिकाणी आपण अनेक त्या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून ज्यावेळेस कुठलाही विषय शोधत असलो तरी देखील आपण पाहतो अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या समोर येतात आणि आपण त्यामध्ये जातो. आणि म्हणून या पापापासून या दिवसामध्ये तरुणांनी वेगळं राहणं गरजेचं आहे. अनेक बंधुवर्गाचं जीवन व्यभिचाराच्या पापामध्ये आहे. ते त्या ठिकाणी सेवा कार्य करतात आणि व्यभिचाराच्या पातकामध्ये देखील वाढत आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो, सदोम आणि गमोराचा नाश यामुळे झाला की त्यांचं जीवन व्यभिचारामध्ये होतं. त्या ठिकाणच्या लोकांच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी होत्या आणि त्याचा परिणाम हा झाला प्रियांनो, त्यांना त्याचं प्रतिफळ अग्नी आणि गंधकाद्वारे देण्यात आलं. आज तुमच्या जीवनामध्ये देखील तुमच्या कृत्यांचं प्रतिफळ परमेश्वर तुमच्या पदरामध्ये घालणार आहे. परंतु आत्ता समय आहे तो, परमेश्वराची इच्छा नाही कोणाचा नाश व्हावा. तर या दिवसामध्ये आपण प्रत्येकजण पश्चाताप करूया, त्या परमेश्वराकडे वळूया, त्या ठिकाणी व्यभिचाराच्या पातकापासून विभक्त होऊया. आज अनेक बंधुवर्गाच्या जीवनामध्ये मी पाहतो, अनेक त्या ठिकाणी मंडळीमध्ये असणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये पौल त्या ठिकाणी करिंथ येथील मंडळीला लिहितो की कोणी एकाने तर आपल्या बापाची बायको ठेवलेली आहे. आज अशी परिस्थिती मंडळामध्ये आहे की त्या ठिकाणी व्यभिचाराचं काम चालू आहे आणि अनेक लोक त्या ठिकाणी डोळ्याने पाहून देखील जणू काय भात बांधल्यासारखा त्या गोष्टी पाहत आहे. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी आपण नाशामध्ये जात आहोत. त्याचं कारण आहे व्यभिचार. आणि परमेश्वराची इच्छा आहे, योजना आहे, तो म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. आणि म्हणून या दिवसामध्ये प्रत्येक प्रकारचं पाप, प्रत्येक प्रकारची चुकीची गोष्ट यापासून आपण स्वतःला अलिप्त राखणं गरजेचं आहे आणि परमेश्वराच्या वचनानुसार जीवन जगणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो, ज्यावेळेस देवाच्या वचनाचं आपण पालन करतो, नक्कीच प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य केल्या वाचून राहत नाही. म्हणून यावेळेस आपण प्रार्थना करूया. माझ्या गौरवी महान देवा, या वेळेबद्दल मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, महिमा, प्रशंसा करतो दे बापा. आज आमचे अनेक बंधू, अनेक बहिणी, अनेक सेवक, अनेक सेविका प्रभू
व्यभिचाराच्या पापामध्ये आहेत हे बाप्पा. अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहे. हल्लेलुया. अनेक जण आपली पत्नी आपला पती सोडून इतरांशी जडले जात आहेत हे बाप्पा. विशेष करून या परिवारावर या दिवसामध्ये तू दया कर, विशेष करून त्यांच्यावर अनुग्रह कर प्रभू देवा. त्यांना पश्चातापी अंतःकरण दे आणि या पापापासून पवित्र देवा पाठीमागे फिरण्यासाठी प्रत्येकाला मोठी कृपा आणि अनुग्रह दे. प्रत्येक प्रकारचं अंधकाराचं कार्य येशूच्या नावात तुटलं जाऊ दे दे बाप्पा. अनेक सेवक अनेक सेविका जे यामध्ये लिप्त आहेत आणि आपला नाश करून घेत आहे, हल्लेलुया, पवित्र आत्म्याला खिन्न करत आहे दे बाप्पा. अशांचं जीवन प्रभू पुन्हा तुझ्यामध्ये बांधलं जाऊ दे देवा. व्यभिचाराच्या पातकापासून प्रभू त्यांना बाहेर काढ प्रभू देवा आणि तुझ्या मंडळीमध्ये पवित्रपणे त्यांनी काम करावं यासाठी मोठी कृपा आणि अनुग्रह दे प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून पित्या तू ऐक. आमेन. विशेष करून ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, ख्रिस्तामध्ये मी तुम्हा प्रत्येकाला प्रेज लॉर्ड म्हणतो. आणि विशेष करून जर असल्या प्रकारचं पाप आपल्या जीवनामध्ये आहे, नक्कीच तुम्ही फोनच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करू शकता, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क करू शकता, प्रत्यक्ष भेटू शकता, जेणेकरून आपलं तुटलेलं जीवन ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी दुरुस्त होऊन देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आणि स्वतःच्या आत्मिक जीवनासाठी तुम्ही तुमचं जीवन लाभदायक ठरेल. प्रभू या वचनातून तुम्हाला आशीर्वाद देऊ. थँक्यू.